तर आता बघा, या श्लोकामध्ये भगवंत ज्ञान कसं प्राप्त करायचं हे आपल्याला सांगत आहे. तर काय श्लोक आहे? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तर काय म्हणतायत भगवंत? आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. तर आध्यात्मिक गुरुकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार. फक्त जाऊन तिथं तत्व जाणण्याचा प्रयत्न कसं करायचं? तर नम्रपणे त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांची सेवा करायची. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. तर असं गुरुकडे जाऊन तू हे ज्ञान यज्ञ तू करू शकतोस, असं अर्जुनाला त्यांनी सांगितलं. वाचा तात्पर्य. हरे कृष्णा. वाचू प्रभूजी? वाच. तात्पर्य. आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे, म्हणून भगवंत येथे त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा उपदेश देतात. गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याविना कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. भगवंत आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील पुरुष भगवंताचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत सांगते 6.3.19 धर्म तू साक्षात भगवत प्रणीतम. धर्ममार्ग साक्षात भगवंतांनी सांगितलेला आहे, म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वाद विवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञान ग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनांनी मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञान प्राप्ती करता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होते. नम्रता आणि सेवेविना विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. आध्यात्मिक गुरूंनी घेतलेल्या परीक्षेत शिष्याने यशस्वी झाले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्यांना वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरविले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नव्हे, तर नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोधही करून घ्यावा. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतःच शिष्याविषयी अत्यंत दयाळू असतात, म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नाचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ बसतो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता आपण अर्थ तर बघितला की भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं की ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे आणि ज्ञान यज्ञ कसं करावं, त्याच्यासाठी जे ज्ञान पाहिजे ते कसं प्राप्त आपल्याला होईल. तर त्यासाठी जर आपल्याला ज्ञान प्राप्त करायचंय तर आपल्याला आध्यात्मिक गुरुकडं गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जाऊन काय केलं पाहिजे? तत्व जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कसं जाणायचं तत्व? तर त्यांच्याकडून श्रवण केल्यानंतर मग त्यांना नम्रपणे प्रश्न विचारायचे. असं नाही की त्यांची बुद्धिमत्ता किती आहे त्याच्याबद्दल नाही, तर नम्र भावाने आपल्या जीवनामध्ये ते समजून घेण्यासाठी ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवण्यासाठी है ना, ह्या भावामध्ये, नम्र भावामध्ये म्हणजे है ना, जे आपल्याला समजलं नाही ते नम्रपणे विचारण्यासाठी त्यांना प्रश्न विचारायचे. आणि मग ते आपल्या जीवनामध्ये जेव्हा उतरवायचंय त्याच्यासाठी जी शक्ती लागते है ना, फक्त ऐकून आपल्याला कळतं की बरोबर आहे का, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हे आपल्याला समजतं. पण ते समजल्यानंतर जी शक्ती लागते बरोबर गोष्टीचं जीवनामध्ये पालन करण्यासाठी, बऱ्याच लोकांना माहिती असतं की बरोबर गोष्ट काय आहे पण ते करू शकत नाही.
तेवढी शक्ती नसते बरोबर गोष्ट करण्याची त्यांच्याकडं, है ना. ती शक्ती प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सेवा करावी लागेल गुरूंची. सेवा जर नाही केली, फक्त आपण श्रवण केलं, समजून घेतलं, आपल्याला समजेल की कशा पद्धतीनं हे आध्यात्मिक ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. पण ते आध्यात्मिक ज्ञान आपण जीवनात उतरवण्यासाठी आपल्याला हे सेवा करणं आहे ना, त्याच्यामधून आपल्याला हे साक्षात्कार होणार आहे. सेवेतून म्हणतात की साक्षात्कार होतो, है ना, रिअलायझेशन येतं. काय रिअलायझेशन येतं, काय समज येते, तर जे आपण श्रवण केलेलं आहे तर ते पालन करण्याची आपल्याला एक अनुभव येतो. कसं पालन करायचं ह्याची शक्ती मिळते, साक्षात्कार मिळतो सेवा केल्यामुळं. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत महत्वाच्या. साधना पण आवश्यक आहे, श्रवण करणं पण आवश्यक आहे, आणि हे सेवा करणं पण आवश्यक आहे. मग आणखीन काय करायचं, तर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात. आणि मग असे जे सेवेमुळे नंतर मग काय होईल, त्यांच्याकडनं ज्ञान प्रदान होईल, है ना. ते ज्ञान त्यांनी आधीच सांगितलं की श्रवण केल्यानंतर आपण प्रश्न विचारले, है ना, त्याच्यातून मिळालं, पण त्याच्यात पालन करण्याची सेवेमुळे ते येईल. आणि ते आपल्याला ज्ञान देऊ शकतात, कारण कसं त्यांनी पण परंपरेमध्ये आहे, है ना. अध्यायाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की परंपरा आहे, त्या लोकांनी पण तसंच केलंय, आणि आता आपल्याला पण पाहिजे तर आपल्याला पण तसंच करावं लागेल. तर हे असं भाषांतर होतं. आता तात्पर्यामध्ये काय आपण वाचलं समजून घेऊया. तर आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे. तर हा भक्तीचा मार्ग असं वाटतं की हे सोपा आहे, पण तसा हा सोपा नाही. त्याच्यामुळं काय झालं, म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतो. तर हा मार्ग सोपा नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ते मार्गदर्शन आपण कसं प्राप्त करू शकतो, तर भगवंतांचा एक प्रतिनिधी, आध्यात्मिक त्यांच्याद्वारे जो प्रमाणित आहे परंपरेमधला एक प्रतिनिधी, त्याच्याकडून आपण शरण जातो. म्हणजे काय, त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन स्वीकार करतो की आपण कसं भक्तीमध्ये प्रगती करावी, है ना. हे गुरुचं कर्तव्य आहे, आपल्या शिष्यांचा ना कशी त्यांची भक्तीत प्रगती करावी, है ना. या दृष्टिकोनातून जे गुरु असतात ते उपदेश देतात आपल्या शिष्यांना. गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. गुरुला पण आवश्यक, गुरुला पण जर गुरु बनायचंय तर त्यांना काय करावं लागेल, त्यांच्या अगोदरचे जे भक्त आहेत, है ना, त्यांना शरणागत होऊन त्यांच्याकडून त्यांना श्रवण करावं लागेल, है ना. असं नाही की शिष्यालाच आवश्यक आहे, आणि गुरु पण तसाच प्रामाणिक असला पाहिजे, है ना. प्रामाणिक आणि प्रमाणित. प्रमाणित म्हणजे काय, तर त्या म्हणजे शाळा कॉलेज प्रमाणित असले पाहिजेत, है ना, मान्यता प्राप्त, है ना. शाळा कॉलेज असतील तर तिथून जी आपल्याला पदवी मिळणार तर ती कामाची असते, है ना. ते सरकार पण मान्य करतं, सगळे लोक मान्य करतात, है ना, कारण ते शाळा कॉलेज प्रमाणित आहे. सरकारची संघटना असते ती प्रमाणित करते, जे सर्टिफाईड करते. प्रमाणित म्हणजे काय, तर सर्टिफिकेशन, सर्टिफाईड, प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड. असं हे प्रमाणित जे झाले परंपरेद्वारे, जे प्रमाणित आहेत, म्हणजे परंपरेमध्ये ज्यांनी श्रवण केलंय, है ना, हे आध्यात्मिक ज्ञान ज्यांनी प्राप्त केलंय परंपरेतून, असे गुरु बनू शकतात. असं कोणीही म्हणू शकत नाही की मी गुरु बनणार पुढे चालून, असं नाही. तर त्यांना परंपरेमध्ये स्थापन व्हावं लागेल. भगवंत हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत. सगळ्यात पहिले आद्य म्हणजे सगळ्यात पहिले जे आध्यात्मिक गुरु आहेत ते कोण आहेत, भगवंत आहेत. आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. हे यथार्थ दिलं पाहिजे गुरूंनी ज्ञान, है ना. त्याच्यामुळे प्रभुपादांनी यथारूप आणि जशी आहे तशी हे असं दिलं, यथार्थ ज्ञान आहे हे. त्यांनी जसं परंपरेतून प्राप्त केलंय तसं आहे. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत. तर आत्मसाक्षात्काराचा मार्ग हे अगोदरच सांगितलेला आहे, आपल्याला फक्त त्याच्यावर चालायचंय. मार्ग आपल्याला काही शोधायचं नाही, बनवायची काही गरज नाही. भागवतामध्ये सांगितलंय की धर्माचा मार्ग काय आहे, मग ते नियम काय आहेत,
धर्मंतु साक्षात भगवत प्रणीतम. हे भगवत धर्माचा जो मार्ग आहे तो कोणी सांगितलाय? भगवंतांनी स्वतःच सांगितलं. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्कवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. भगवंतांनी जेव्हा आपल्याला मार्ग सांगितलाय तेव्हा आपल्याला आपलं डोकं लावायची काही गरज नाही. तो मार्ग आपल्याला स्वीकार करायचा. जर आपण मानसिक तर्क है ना, तर्क म्हणजे लॉजिक, मनाद्वारे आपण काही विचार करून असं हे करतात बुद्धिमान लोक, तर्क वगैरे, शुष्कवाद है ना, आणि मग ते निष्कर्षावर येण्याचा प्रयत्न करतात आणि ज्ञान मिळतं त्याच्यामधून पण. त्या ज्ञानाद्वारे काय होईल? हे भक्तीचा मार्ग, त्याच्यामध्ये काही गरज नाही त्याची. भौतिक ज्ञानात असेल आहे ना, पण इकडं काही अध्यात्मामध्ये काही गरज नाही. तसेच ज्ञान ग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. ग्रंथ आहेत गीता, भागवत, हे महत्वाचे आहेत. हे ज्ञान मिळतं आपल्याला, ज्ञान ग्रंथ. आणि त्याचं जर आपण स्वतःहून अध्ययन केलं तर ते काही कामाचं नाही. तर कसं अध्ययन केलं पाहिजे तर ते समजून घेतलं पाहिजे भाषांतराने. आचार्यांनी काय जे सांगितले, तात्पर्य दिले त्याच्याद्वारे, जसं आपण तात्पर्यच वाचतोय प्रभुपादांचं. म्हणजे आचार्यांनी कसं थोडंसं त्याचं विशेष केलंय तेवढंच मी मध्ये सांगतोय. तर ह्यांच्याद्वारे आपले जे वरिष्ठ वैष्णव आहेत, आचार्य आहेत, त्यांच्याद्वारेच आपण हे जाणू शकतो. तसेच ज्ञान ते झालं. ज्ञान प्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. ज्ञान जर पाहिजे असेल तर गुरूंना शरण जाणे खूप आवश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे. तर गुरुसोबत वागायचं कसं? तर त्यांना शरणागत आपण असलं पाहिजे, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे, पूर्ण शरणागत असलं पाहिजे. आणि मिथ्या अहंकार न ठेवता, म्हणजे आपण असं नाही समजलं पाहिजे की मलाच माहिती तर गुरूंना माहिती आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. अशा भावात मिथ्या अहंकार म्हणजे गर्वित न होता, खोटी ओळख न करता नम्र भावाने ते जाणून घेऊन त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. तर आपल्याला जर गुरु शिष्य परंपरेमधले है ना प्रमाणित आणि आत्मसाक्षात्कारी जर आध्यात्मिक गुरु आपल्याला प्राप्त झाले, अशा गुरूंना प्रसन्न करणं तर हे एक रहस्य आहे. असं गुरूंना जर आपण प्रसन्न केलं आपल्या सेवेद्वारे तर काय होईल? आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होईल, दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करणं खूप सोपं होईल. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होते. तर जिज्ञासा म्हणजे आपल्याला जे समजलं नाही ते विचारणं, तर त्याला जिज्ञासा म्हणायचं. आणि हे कसं विचारलं पाहिजे? नम्र भावाने. दोन्हीची आवश्यकता आहे. तर नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. आणखीन एक सांगतायत की प्रश्न कसे विचारायचे की सेवेशिवाय. तर सेवा पण केली पाहिजे. तर सेवा पण आवश्यक आहे, नम्रता भाव पण आवश्यक आहे, प्रश्न विचारण्याचा हे दोन्ही गोष्टी, आणि श्रवण पण आवश्यक. मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या कसोटीस उतरले पाहिजे. कसोटीस म्हणजे काय? जर आपल्या गुरुने आपली परीक्षा घेतली, कसोटी घेतली, तर ती आपण पास झाली पाहिजे. जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात आणि तेव्हा जेव्हा आपण त्यांची परीक्षा पास होऊ तेव्हा गुरूंना काय वाटतं की हा शिष्य प्रामाणिक आहे. आणि मग त्याच्यानंतर ते काय करतात? आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. आपोआपच मग ते काय करतात? त्यांना हे ज्ञान देऊन त्याला ऋणी बनवतात, कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेक शून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे. आता इथं जे सांगितलं की जर तुम्हाला दिव्य ज्ञान पाहिजे आहे ना, तुम्ही श्रवण केलं मग गुरुकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी, मग तुम्ही प्रश्न पण विचारा असं त्यांनी सांगितले. नम्रतापूर्वक प्रश्न विचारा. हे जे सांगितलंय श्लोकामध्ये नम्रतापूर्वक प्रश्न विचारायचं, तर त्याच्यातून आपण काय समजू शकतो
की प्रभुपाद सांगतायत की अंधानुसरण है ना. अंधानुसरण म्हणजे काय हो? समजला कोणाला शब्द? चुकीच्या अंधानुसरण. चुकीच्या गोष्टीचं अनुकरण करणं. हा, थोडस बरोबर आहे, पण हा मागची लोक करतात म्हणून थोडं करत राहायचं. हा त्याच्या मागचं कारण नाही मग. डोळे बंद करून, जसा आंधळा जसं चालतो है ना, जसं त्याला माहित नसतं की रस्ता दिसतो का, आंधळ्याला नाही दिसत, पण तो आंधळा काय करतो की समोरचा त्याला जिथं घेऊन जातोय है ना, तिकडे तो जातो. त्याला माहित नसतं की तो बरोबर रस्त्यात, त्याला खड्ड्यात घेऊन चाललाय का, विहिरीमध्ये आता त्याला ढकलून देणार का, हे त्याला माहिती नाही आंधळ्या गोष्टीला, हे आंधळ्या व्यक्तीला है ना. तर आंधळा जसं चालतो आहे ना, आंधळा जसं अनुसरण करतो तसं अनुसरण म्हणजे आंधळ्याला काहीच माहित नसतं चांगलं काय वाईट काय है ना. तो डोळेच नसतात त्याला, तो फक्त चालतो की समोरचा जिकडं नेतोय तिकडं त्याला, तिकडे तो जातो आंधळा. तसा हा व्यक्ती काय करतोय की आता बसलेत सगळे है ना, सगळे भक्तीमध्ये येतात है ना, मग सगळे सोळामाळा करतात, सगळ्यांची दीक्षा होते, आता त्यांना ब्राह्मण दीक्षा पण पाहिजे आणि म्हणून पण आपण मग भक्तिशास्त्री पण आपण करायचं. असं हे झालं अंधानुसार. म्हणजे तो घेतो पण त्याला फक्त सर्टिफिकेट पाहिजे, हे झालं अंधानुसरण. त्याला काही जाणून घ्यायची इच्छा नाही. आणि दुसरं काय, तर विवेक शून्य प्रश्न. तर विवेक शून्य प्रश्न म्हणजे काय, तर तो प्रश्न तर विचारतो पण त्याच्या प्रश्नामध्ये काही हे नसतं, जिज्ञासा किंवा सेवेचा भाव वगैरे नसतो. नाही, तर असे हे विवेक शून्य प्रश्न. जसं लोक प्रश्न विचारतात की काय आध्यात्मिक जगामध्ये डास आहेत का, तर हे म्हणजे त्याचा काही त्याच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये याचा काही प्रश्नच नाही. आध्यात्मिक जगात डास आहेत की कसं आहे तिकडं है ना. तर हे जे प्रश्न आहेत हे विवेक शून्य प्रश्न झाले असे. आणि अंधानुसरण म्हणजे काय की तुम्ही विचारा बाबा, त्या आंधळ्यांनी विचारलेलं पाहिजे की आपण कुठं जातोय, किती वेळ लागणार आपल्याला जायला. असं जर आंधळ्यानं विचारलं तर ते इथं सांगितलं की तुम्ही प्रश्न विचारा जे गुरु सांगतायत तुम्हाला त्याच्याबद्दल. आंधळा जसं काहीच विचारत नाही तसं त्याप्रमाणे तुम्ही करू नका. ह्या दोन्ही गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. तर काही पण मूर्खासारखं प्रश्न विचारणं है ना, ज्याचा आपल्या भक्तीच्या प्रगतीशी काही संबंध नाही है ना, आपल्याला त्याच्यातून काही शिकायला मिळणार नाही, ते उगाच एक ज्ञान आहे, अवांतर माहिती. अशा प्रकारचे पण प्रश्न नाही विचारले पाहिजेत. सेवा भावनेमधून प्रश्न विचारले पाहिजेत, हे पण सांगितले. प्रश्न विचार आपण कसे योग्य भक्तीमध्ये प्रगती कशी करावी, आपण ह्याच्यात आपल्याला जे समजलं नाही ते मला समजलं नाही, हे कसं समजायचं, मी जे अगोदर जे ऐकलं ते असं होतं, आता जे तुम्ही सांगितलं हे असं आहे, त्या दोन्हीमध्ये मला विरोधाभास वाटतोय. मग कसं समजायचं, या दोन्ही गोष्टी कशा खऱ्या आहेत, मी कसं समजू. तसं अर्जुनानं इथं आता ह्या अध्यायाच्या सुरुवातीला 4थ्या श्लोकात कसं प्रश्न विचारला. कृष्णाने सांगितलं अर्जुनाला की बघ, मी ही जी गीता आहे ती कधी सांगितली, सूर्याला सांगितली. असं ही गुरु शिष्य परंपरा होती पण ती काळाच्या ओघानं लुप्त झाली असं सांगितलं. मग अर्जुन कसं प्रश्न विचारतोय भगवंतांना. अर्जुन काय म्हणतोय की बरोबर आहे, तुम्ही सांगितलं, तुम्ही जी गीता आहे तेवढ्या वर्षापूर्वी सांगितली, पण हे जे तुम्ही म्हणताय की तुम्ही तर आता माझ्यापेक्षा थोडेच वर्ष वयस्कर आहे, पण सूर्यदेव तर खूप वर्ष वयस्कर आहेत, तर मी कसं समजू की तुम्हाला लक्षात आहे आणि मला लक्षात नाही, असं अर्जुन म्हणतोय है ना. अशा पद्धतीनं आपण प्रश्न विचार. अर्जुनानं असं नाही म्हटलं की काय तुम्ही बढाया मारता, तुम्ही तर माझ्या एवढ्या पेक्षा थोडेच मोठे आहेत है ना, तुम्ही कसं त्यावेळेस उपस्थित राहणार आणि तुम्ही कसं गुरु शिष्य परंपरा चालू करणार है ना, असं त्याचे प्रश्न नाही. तो आव्हान देत नाही भगवंतांना त्या ठिकाणी है ना. तो काय म्हणतोय की मी कसं समजू की तुम्ही तेव्हा होतात आणि तुम्हाला तेव्हाच लक्षात येतंय है ना, हे मी कसं समजू असं विचारतोय. तर अशा पद्धतीनं ह्याच्यातून आपल्याला काय कळते, त्यांची नम्रता कळून येते अर्जुनाची. अशा ह्या भावामुळं मध्ये आपण प्रश्न विचारले पाहिजे असं सांगते. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्याने
फक्त श्रवण केलं तरी चांगलंच आहे, पण त्याच्यापेक्षा पण आणखीन चांगलं काय आहे, श्रवण तर करावंच आपण नेहमी, पण त्यासोबत आपण काय करावं, प्रश्न पण विचारावे जे आपल्याला समजलं नसेल ते. आणि सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून आणखी ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतःच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. तर प्रश्न विचारला कुणी गुरुला, तर तुम्ही ऐकलंय का की कुणी रागवले की कोण आपल्या इस्कॉन मध्ये, की कोणत्या गुरूंना कोणी प्रश्न विचारला म्हणून कोणत्या गुरुनी कोणत्या शिष्याला कधीच रागवलं नाही प्रश्न विचारण्याबद्दल. तर ते प्रत्येक गुरु जे आहेत ते स्तुतीच करतात शिष्याची प्रश्न विचारण्याबद्दल, कारण ते दयाळू असतात. त्यांना सांगायचंच आहे, त्यांनी कितीतरी कष्ट भोगतात गुरु ज्ञान देण्यासाठी. तर आपण बघतो की प्रभुपादांनी किती कष्ट भोगले ज्ञान पूर्ण जगात ज्ञान देण्यासाठी. त्यांची इच्छाच असते, आणि एखादा जर उत्सुक दिसतो त्यांना तर त्यांची पण इच्छा असते ज्ञान देण्याची. तर ते खुशच होतात जर कोणी प्रश्न विचारला तर गुरु. तर त्याच्यामुळं शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो, तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान त्यांचा पूर्ण मेळ जमतो. तर शिष्य प्रश्न हे कधी काम करतील, प्रश्नांचे उत्तर वगैरे माहिती श्रवण केलेलं सगळं कधी काम करेल, जर सेवाभाव आणि प्रश्न जे विचारले ते नम्रतेने जर विचारले असतील तरच ते त्याचं फळ मिळतं आपल्याला, तर त्याचा फायदा होतो. हे म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. त्याची ही पद्धत आहे जी शास्त्रात सांगितली ती भगवंतांनी सांगितली. तर मग आता हे जे दिव्य ज्ञान प्राप्त झालं एखाद्याला, तर त्याचे लाभ काय असतात मग, हे लाभ पुन्हा पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितले. हे दिव्य ज्ञान प्राप्त झालं तर त्याचा फायदा काय आहे, लाभ काय आहे, हे ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं ते पुढच्या 35व्या श्लोकापासून त्यांनी सांगितलेलं आहे. 3-4 श्लोकात आहे, आपण बघूया कुठपर्यंत आहे. तर आता 35व्या श्लोकात म्हणतंय, यज्ञात्वा न पुनर्मोह एवं यास्यसि पांडव येन भूतानि अशेषानि द्रक्ष्यस्य आत्मन्यथो मयी. आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर, तर असं जीवानं काय केलेलं आहे, आध्यात्मिक गुरु केलेला आहे, त्यांच्याकडून श्रवण केलेलं आहे, त्यांच्याकडून श्रवण करून नम्र भावाने सेवाभावाने त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. आता मग त्याला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. असं आत्मसाक्षात्कारी जीवांना असं दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं, तो पुन्हा मोहित होणार आहे. तर एकदा हे आत्मसाक्षात्कारी ज्ञान प्राप्त झाल्यावर तो पुन्हा जीवात्मा कधी मोहित होणार नाही, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत. तर मोहित का नाही होणार, कारण तू बघशील की सगळे जे जीवात्मे आहेत, प्राणी मात्र आहेत, हे काय आहेत, भगवंतांचेच अंश आहेत, आणि ते सगळे भगवंतांचेच आहेत. तर त्याच्यामुळं तो व्यक्ती मोहित नाही होणार, तो असं ज्ञान बघणार सगळीकडे, हे सगळे जीवात्मे भगवंतांचे अंश आहेत असं तो बघणार. ठीक, वाच कोण तात्पर्य. हरे कृष्ण. हा वाच. हरे कृष्ण. हा वाचा. आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञान प्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणी मात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो. श्रीकृष्णापासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजे माया होय. नाही या की काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णाशी काहीच कर्तव्य नाही. श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे तेज होय. श्रीकृष्ण हे भगवान या नात्याने सर्व गोष्टीचे मूळ कारण आहेत. ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणाचे कारण आहेत. लक्षावधी अवतार म्हणजे
त्यांची विविध केवळ विस्तारित रूपेच आहेत. त्याचप्रमाणे जीवही त्याचे अंश आहेत. मायावादी तत्वज्ञानांना चुकीने वाटते की भगवान श्रीकृष्णाच्या अनेक विस्तारित रूपामध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात. या विचाराचे स्वरूप भौतिक आहे. भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुकड्यामध्ये विभाजन केले जाते तेव्हा त्या गोष्टीचे मूळ स्वरूप नष्ट होते. परंतु मायावादी लोक जाणत नाही की परमतत्व म्हणजे एक अधिक एक बरोबर एकच होय आणि एक उणे एक म्हणजे ही एकच होय. परमधामामधील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे. आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णापासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णाचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही. जीवनामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अस्तित्व विकता आहे. आपण सर्वजण श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी आहोत. केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटते की आपल्याला नातलगाशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णाशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्वपूर्ण आहेत. संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णाचा नित्य सेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णापासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णापासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेलाच माया म्हटले जाते. जीव हे भगवंताचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते. अनादी काळापासून त्यांना त्या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य, पशु, देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरामध्ये बद्ध झाले आहेत. अशी शारीरिक भिन्नता ही भगवंताच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते. पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारा भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तत्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते. असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त करू शकतो आणि त्या योगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहोत हा भ्रम टाळू शकतो. परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे होय की परमात्मा श्रीकृष्ण हेच सर्व जीवाचे परम आश्रयदाते आहेत आणि त्याच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात, कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत. त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टीशी तादात्म्य केल्याने जीवांना श्रीकृष्णाचे विस्मरण होते. तरीही जेव्हा असे मोहित जीव श्रीकृष्ण भावनेमध्ये स्थित होतात तेव्हा जाणले पाहिजे की हे मुक्तिपथावर आहेत. याला श्रीमद भागवतात 2:10-6 पुष्टी देण्यात आली आहे की मुक्तिर्हि त्वा न्यथारूप स्वरूपेण व्यवस्थिती. मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा नित्यदास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजे कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे होय. हरे कृष्ण. धन्यवाद. तर बघा, आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञान प्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणी मात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे मनुष्य जाणतात. तर आपण जर असं आत्मसाक्षात्कारी म्हणजे परंपरेमधला जर गुरु असेल, साक्षात्कारी गुरु असेल, त्यांच्याकडूनच जर ज्ञान प्राप्त केलं आपण तरच असं आपल्याला साक्षात्कार येणार आहे की सगळे जे जीवात्मे आहेत ते भगवंतांचेच अंश आहेत, नाहीतर तो येणार नाही हे सांगतात. श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजे माया आहे ना. तर इथं काय केलंय, माया म्हणजे काय आहे तर मायेची व्याख्या केलेली आहे. काय आहे, कसं समजायचं माया पण खूपदा हा शब्द वापरतो की मायेमध्ये आहे ना, माया हे करू देत नाही ते करू देत नाही. हे माया म्हणजे काय आहे, श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव. तर आपण जेव्हा श्रीकृष्णांपासून एखादी गोष्ट वेगळी आहे असं समजतो तर आपण तेव्हा ही जी भावना आपल्यामध्ये उत्पन्न होते तेव्हा आपण मायेमध्ये आहोत. सगळं काही जर आपण श्रीकृष्णांचंच समजलं, नेहमी आपण श्रीकृष्णांच्या चेतनेमध्ये असलो तर काय होईल, आपण मायेमध्ये कधीच पडणार नाही. तर मा म्हणजे काय, संस्कृत शब्द आहे माया असं समजलं तर संस्कृत मध्ये मा शब्दाचा अर्थ नाही ना, आणि या शब्दाचा अर्थ असणे किंवा ही ना, म्हणजे जी नाही अशी ती माया. म्हणजे काय आहे की श्रीकृष्णांपासून या जगामध्ये कोणतीच गोष्ट काय आहे वेगळी नाही, भिन्न नाही. इथं जे सांगितलंय है ना, श्रीकृष्णांपासून कोणत्याच गोष्टीचं अस्तित्व जे आहे ते भिन्न नाहीये, वेगळं नाहीये. तर पण तसं समजणं
वास्तविक काय आहे, खरं काय आहे, की सगळ्या गोष्टी काय आहेत, श्रीकृष्णांवरच अवलंबून आहेत. त्यांचं जे अस्तित्व आहे ते श्रीकृष्णच त्याचे आधार आहेत सगळ्या गोष्टींच्या अस्तित्वाचे. पण आपण असं समजतो, जे खरं आहे ते आपण न समजता आपण चुकीचं समजतो. काय समजतो, हे सगळं काही जे आहे त्याचा आधार कृष्ण नाहीये, ते कृष्णांपासून भिन्न आहे. तेव्हा काय होतं, आपण मायेमध्ये पडतो. जे ही समज आहे, माया म्हणजे काय, समज आहे, की समजणं की सगळं काही श्रीकृष्णांपेक्षा भिन्न आहे. तेव्हा आपण असं समजू ते माया आहे. काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णांशी काहीच कर्तव्य नाही. तर काही लोक तर म्हणतात हे तर जाऊ द्या की सगळं श्रीकृष्णांपेक्षा भिन्न आहे, हे समजणं तर दूरच राहिलं. ह्यांच्या वरचे पण काही लोक असतात है ना, ते तर कम्प्लीट नास्तिकच आहे है ना. काय असतं ह्या नास्तिक लोकांचं म्हणणं, तर ते म्हणतात की श्रीकृष्णच नाही, म्हणजे श्रीकृष्ण असले तरी आपल्याला त्यांचा काही संबंधच नाही है ना, म्हणजे माया, काहीच संबंध नाही. आणि ह्यांच्यावरचे एक असतात की ते म्हणतात की श्रीकृष्णच नाही, भगवंत अस्तित्वच नाही भगवंतांचं. असे पण लोक असतात, नास्तिक लोक. आपल्याला श्रीकृष्णांची काहीच कर्तव्य नाही हे असं लोकांना वाटतं, मायेमुळं वाटतं, त्यांच्या भावनेमुळं. श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत. त्यांना असं वाटतं की संत महात्मे आहेत नाही ना, ते भगवंत नाही आहेत असं वाटतं त्यांना, काही लोकांना. आणि निर्विशेष ब्रह्म है ना, तर प्रकाश है ना, एक शक्ती, हेच परमतत्व आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णांचे तेज. तेज म्हणजे काय, तर त्यांच्या शरीराचा प्रकाश. श्रीकृष्ण हे भगवान या नात्याने सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत. ईश्वर परम कृष्ण ते परम कारण आहे, मूळ कारण आहे. ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. सर्व कारण. लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विविध केवळ विस्तारित रूपेच आहेत. तर हे त्यांचे जे अवतार आहेत, काही अवतार स्वांश असतात विष्णू तत्वाचे, त्यांची विविध रूपे कोणते कोणते, राम, नरसिंह, वराह, वामन. लक्षावधी कशामुळे म्हटले, तर भागवतम मध्ये पहिल्या स्कंदामध्ये श्लोक येतो की भगवंतांचे किती अवतार असतात असे है ना. आपण ऐकलं असतं की प्रमुख अवतार असतात किती, दशावतार है ना. आणि भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये तिथं काहीतरी 27 की 28 अवतार दिलेले आहेत, प्रमुख अवतार है ना. मग पुन्हा ते 27-28 अवतारांचं वर्णन करून मग ते शेवटी म्हणतात श्लोकामध्ये की हे तर प्रमुख अवतार आहेत भगवंतांचे. आणि भगवंतांचे एकूण अवतार किती आहेत, जसं समुद्रांच्या लाटा आपण मोजू शकतो का, नाही मोजू शकत है ना, असंख्य अवतार आहेत है ना. तसं भगवंतांचे अवतार पण असंख्य आहेत, असं श्लोक येतो भागवतामध्ये. तर त्याच्यामुळे ते म्हणतात की विविध रूपे, असंख्य रूपे आहेत, अनंत रूपे आहेत भगवंतांचे अवतार. त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत. तर हे जे अवतार आहेत है ना, ते तर भगवंतांपेक्षा अभिन्नच आहेत तत्वरूपामध्ये. आणि हे सगळे जीवात्मे पण काय आहेत, त्यांचेच अंश आहेत है ना. पुढे गीतेमध्ये ते म्हणतात की सगळे अहम बीज प्रध पिता, मी सगळ्यांचा काय आहे, पिता आहे असं ते म्हणतात. सगळे माझेच अंश आहेत. मायावादी तत्वज्ञानांना चुकीचे वाटते, चुकीने वाटते है ना. तर मायावादी तत्वज्ञानांचा पण असंच गैरसमज असतो है ना. तर त्यांचा काय असतो गैरसमज, तर ते भगवान श्रीकृष्णांच्या अनेक विस्तारित रूपामध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात. तर त्यांना असं गैरसमज असतो की त्यांना वाटतं की आपलं काही असं स्वतंत्र अस्तित्व नाही. तर जीव जे आहेत है ना, त्यांचं वेगळं अस्तित्व नाहीये असं हे त्यांना चुकीनं वाटतं, ही त्यांची चूक आहे. हे कसं आहे, त्यांचं हा जी विचार करण्याची पद्धत आहे ती भौतिक आहे. ते लोक असं शास्त्रात असं सांगितलं नाही तरी ते तसंच समजतंय. भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुकड्या तुकड्यामध्ये विभाजन केले जाते तेव्हा त्या गोष्टीचे मूळ स्वरूप नष्ट होतं, असं भौतिक जगतात होतं. पण तुम्ही
ईशोपनिषद मध्ये शिकलात की भगवान शून्यामधून भगवंतांमधून जर तुम्ही काही काढलं है ना, तर शेवटी भगवंतच राहतात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. पूर्णामधून जर तुम्ही काहीही काढलं तर पूर्णच शिल्लक राहतं. अवशेष जे राहतं ते पूर्णच राहतं. आपण शिकलो त्या ठिकाणी ईशोपनिषदमध्ये. परंतु मायावादी लोकांना काय वाटतं की भगवंत पण नष्ट होतील. तिकडं भगवंतांमध्ये परमतत्वामध्ये कसं असतं, एक बरोबर एक किंवा एक उणे एक म्हणजे एकच. तर परमधामामधील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे. आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित चाललो आहोत. तर हे आपल्याला माहिती नाही आता एवढं विस्तारित रूप. तर अशा ज्या लोकांना असं माहिती नाही तर ते काय झाले, मायेद्वारे आच्छादलेले आहेत. म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णांपासून भिन्न आहोत. म्हणजे श्रीकृष्णांपासून भिन्न आहोत, वेगळे आहोत हे वाटणं म्हणजे काय, माया आहे. जरी आपण श्रीकृष्णांचेच भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही. आपण भगवंतांपेक्षा कधीच वेगळे भिन्न असू शकत नाही. जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे. तर हे जे आपले शरीर वेगवेगळे दिसतात, सगळ्यांचं आपलं शरीर वेगवेगळं आहे, तर त्याच्यामुळे आपण सगळे वेगवेगळे आहोत. तर हे काय आहे, अवास्तविकता आहे. म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून, हे सगळं जे शरीर आहे हे भौतिक आहे, म्हणजे ते नष्ट होणार आहे. आपले हे सगळ्यांचे शरीर नष्ट होणार आहे ना. कुणाचं लवकर नष्ट होईल, कुणाचं उशिरा नष्ट होईल, पण सगळ्यांचंच हे शरीर आहे ना, हे नष्ट होणार आहे. त्याच्यामुळे त्यांना म्हटलंय की इथं अवास्तविक आहे, कारण नष्ट होणार आहे. जे वास्तविक आहे ते नष्ट होत नाही, जो आत्मा आहे ते कधी नष्ट नाही होणार. आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत. हे सगळे आपलं जे अस्तित्व आहे ते कशासाठी आहे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे. आणि हे आपल्याला समजतच नाही, त्याच्यामुळं आपल्याला दुःख प्राप्त होतं. केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटतंय. अर्जुनाला पण असं इथं वाटतंय की हे सगळे माझे नातलग आहे. तेव्हा अर्जुन म्हणतोय की हे सगळे माझे नातलग आहेत, तेव्हा काय होतंय, तो त्याच्या जे नातलग आहेत त्यांचा भगवंतांशी संबंध तो बघत नाहीये. तो काय करतोय, त्याचे जे नातलग आहेत ते भिन्न आहेत असं समजतोय भगवंतांपासून. आणि त्याच्यामुळे काय होतंय की अर्जुन मोहित झालेला आहे. तो अर्जुनाला हा साक्षात्कार नाही झाला की त्याचे जे नातलग आहेत ते पण भगवंतांचे अंश आहेत, आणि हा साक्षात्कार त्याला नाही आला. आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधांपेक्षा महत्वपूर्ण आहे. आणि त्याला वाटलं की हे भगवंतांशी जो आपला संबंध आहे त्याच्यापेक्षा हे संबंध महत्वाचे आहेत असं त्याला वाटलं, पण तसं नाही. संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णांच्या नित्यसेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांपासून वेगळे करता येत नाही. तर आपण सगळे जे जीवात्मे आहोत ते भगवंतांचे नित्यसेवक असल्यामुळं आपल्याला वेगळं करू शकत नाही. आणि श्रीकृष्णांपासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेलाच माया म्हटली जाते. आणखी नाही तर तीच व्याख्या केलेली आहे. माया म्हणजे ही भावना आहे, आणि त्या भावनेमुळे आपण काय करतो, श्रीकृष्णांपेक्षा आपण भिन्न आहोत किंवा कोणतीही गोष्ट श्रीकृष्णांपेक्षा भिन्न आहे असं आपण समजतो. जीव हे भगवंतांचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते. तर हे आपण सगळे भगवंतांचे अंश असल्यामुळं आणि आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहोत, त्याच्यामुळे भगवंतांनी काय केले, आपल्या सगळ्यांना एक एक कार्य दिले की कशा पद्धतीने आपण त्यांना संतुष्ट करू शकतो. पण ते आपल्याला विस्मरण झालंय. तसं आपल्याला लक्षात नाही की आपल्याला भगवंतांनी काय कार्य दिलेलं आहे जेणेकरून आपण त्यांना संतुष्ट करू शकतो. त्याचं विस्मरण झालंय आपल्याला. ते मनुष्य, पशु, देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरांमध्ये बद्ध झालेले, आणि हे विविध प्रकारचे शरीर आपण घेतलेले आहेत. अशी शारीरिक भिन्नता ही भगवंतांच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे प्राप्त. जेव्हा आपण विचार करतो की आपण हे सगळे वेगवेगळे आहोत आणि हे सगळे जीवात्मा पण भगवंतांशी त्यांचा काही संबंध नाहीये, हे सगळं कशामुळे होतं,
आपण भगवंतांच्या सेवेला, दिव्य सेवेला विसरतो. त्याच्यामुळे असे समस्या निर्माण होते. पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो, ही तर समस्या आहे, प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा व्यक्ती भक्ती करायला लागतो आणि सेवेद्वारे भगवंतांशी संपर्क सोडतो, तेव्हा काय होतं, त्याची मायेतून मुक्तता होते. म्हणजे काय, त्याचा अर्थ भक्त जो आहे तो मायेमध्ये नसतो, तो मायेच्या वर असतो. कारण भक्त जो जाणतो तो भगवंतांचं अस्तित्व सगळीकडे बघतो, दिसतं त्याला. त्याच्यामुळं तो हा मायेमध्ये नाहीये भक्त. असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त करू शकतो. आता हे ज्ञान आहे, तर हे गुरुनीच आपल्याला सांगितलं है ना. आपल्याला तर आता हे कधी कधी कंटाळवाणं पण वाटतं, काय हे है ना, की हे बघा ह्याच्यातून काय फायदा श्रीकृष्णांना सगळ्या जीवामध्ये बघून, है ना. आणि हे आपल्याला ह्याच्यावर एवढा विश्वास पण येत नाही. पण काय, ते कशामुळे होतं, कारण आपण तेवढ्या स्तरावर नाहीये, आपण गुरुकडून ते प्राप्त केलेलं नाहीये. हे केलं तरी आपण त्याच्यावर ती दृढता, तीव्रता आपल्यामध्ये नसल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये एवढा हे रस येत नाही, है ना. आपल्याला ते थोडं कंटाळवाणं वाटतं. आणि हे खूप महत्वाचं आहे की गुरुच आपल्याला अशा प्रकारचं अधिकृत ज्ञान देऊ शकतात. त्यासाठी आपण त्यांची सेवा केली पाहिजे, नम्र भावाने त्यांच्याकडून श्रवण केलं पाहिजे. आणि त्या योगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो. तर परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे होय की परमात्मा श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे परम आश्रयदाते आहे. सगळ्या जीवांचं जे आश्रयस्थान आहे ते भगवंतच आहे. आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात. आणि जर आपण भगवंतांचा त्याग केला, भक्ती नाही केली, तर आपण नक्कीच मोहित होणार, याच्यात काही संशय नाही. कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत. याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादात्म्य केल्याने जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण होते. आपण जेव्हा भौतिक गोष्टीमध्ये कार्य करतो, या भौतिक जगतात कार्य करतो, त्याच्यामुळे आपल्याला भगवंतांचं विस्मरण होतं. तरीही जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात, तेव्हा जाणले पाहिजे की ते मुक्तिपथावर आहे. आणि असे मोहित झालेले जीव पण जेव्हा भक्ती करायला चालू करतात, कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात, तेव्हा ते काय आहेत, या मुक्तीच्या रस्त्यावर आहेत, प्रगतीच्या वाटेवर आहेत. याला श्रीमद भागवत मध्ये पुष्टी देण्यात आलेली आहे. ते काय म्हणतात, मुक्ती हेत्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास म्हणून आपल्या मूळ रूपामध्ये स्थित होणे. खरी मुक्ती म्हणजे काय, स्वतःला भगवंतांचा दास समजून त्यांच्या सेवेमध्ये लागणं, ही खरी मुक्ती आहे. याच्यापेक्षा मोठी काही मुक्ती नाही. हे फळ काय प्राप्त होतं जेव्हा आध्यात्मिक ज्ञान एखाद्याला प्राप्त होतं, हे त्यांनी सांगितलं. आणि आध्यात्मिक ज्ञान कसं प्राप्त करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, तर की गुरूंना तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला जे समजलं नाही त्याबद्दल, सेवेच्या भावनेने. तर कधी कधी कुणाला प्रश्न येतो की मला प्रश्नच येत नाही, है ना. तर इथं तर म्हटलंय की गुरूंना तुम्ही प्रश्न विचारा नम्र भावनेने, मागच्या श्लोकामध्ये. काही लोकांच्या मनात असं प्रश्न येतो की आम्हाला तर काही प्रश्नच येत नाहीत, मग आम्ही कसं दिव्य ज्ञान प्राप्त करावं. तर ह्याचं उत्तर देताना वरिष्ठ भक्त काय म्हणतात की तुम्हाला प्रश्न नाही आले तर ठीक आहे ना, पण तुम्ही काय करा, गुरूंकडून श्रवण करा, ते महत्वाचं आहे. तर जेव्हा दुसरे लोक ज्यांना प्रश्न येतात ते गुरूंना प्रश्न विचारतात, है ना, प्रवचनामध्ये, है ना, किंवा त्यांचे जे रेकॉर्डिंग प्रवचन आहेत, गुरु तर आता दूर राहतात आपल्यापासून, तर ते रेकॉर्डिंग प्रवचन तुम्ही ऐका. तर ते जर गुरूंकडून आपण श्रवण केलं तर ते काय आहे, त्यांना प्रश्न विचारल्यासारखंच आहे. तर तुम्ही अधिकाधिक श्रवण करा आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न आला तर तेव्हा विचारा. तर प्रश्न म्हणजे काय असतं, एखादा व्यक्ती भगवंतांबद्दल जो प्रश्न विचारतो, है ना, हे गीता भागवत काय आहेत,
याच्यामध्ये पण प्रश्नच आहेत. आता आपण काय करतोय, आपल्याला प्रश्न नाही आला की भगवंतांना अर्जुनाचे जे प्रश्न आहेत ते आपण ऐकतोय है ना, भगवंत त्याचं उत्तर देतात. तर आपल्याला स्वतःला जर प्रश्न नसतील तर दुसऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची आपण उत्तरं ऐकायची, हे त्याच्यावरचा उपाय आहे. ठीक आहे. आणि असे जेव्हा प्रश्न विचारू आपण तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, दिव्य ज्ञान प्राप्त होईल. आणि मग त्याच्यानंतर आपण बघू की सगळे जीवात्मे जे आहेत ते कसे भगवंतांचेच अंश आहेत. आणि मग सगळ्या जीवात्म्यांची आपण सेवा करू. ठीक, असं हे 35व्या मध्ये सांग. मग आता पुढे बघूया आपण 36 मध्ये आणखीन काय फायदा होतो हे दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यावर. हे पुढचं आहे. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तम सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्यधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञान रूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःख रूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. आणखीन काय फायदा होईल, जेव्हा अर्जुनाला ते सांगतायत तुला जर असं दिव्य ज्ञान प्राप्त झालं तर तुला जर लोक पापी जरी तुला समजले है ना, लोकांनी तुझ्यावर दोषारोपण केलं है ना, का म्हणतील लोक पापी, अर्जुनाला दिव्य ज्ञान प्राप्त झालं तर लोक त्याला पापी का म्हणतील, कारण अर्जुनाला जे भगवंतांनी सांगितले दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी तू त्या तुझ्या समोरच्या नातलगांचा वध कर, त्यांना ठार मार. असं जर एखाद्याला कोणी ठार मारलं तर काय होईल, ते पापी म्हणतील ना लोक त्याला. तर तू त्यांना ठार मार, त्याच्यातूनच तुला दिव्य ज्ञान मिळणार आहे. आणि तुला जरी लोकांनी पापी समजलं तरी काय होईल, तू दिव्य ज्ञानामध्ये स्थित होशील, कारण ते केलं ना, त्याने ठार मारलं, त्याच्यामुळे त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होईल सेवा केल्यामुळे. आणि नौकेमध्ये तो दिव्य ज्ञानाच्या ह्या नौकेमध्ये तो बसेल है ना. नौकेमध्ये बसल्यावर कोणी डुबल का, पाण्यामध्ये नाही डुबणार, तर बुडणार नाही कोणी है ना, पाण्यामध्ये कोणी बुडणार नाही. तर असं जर कोणी नौकेमध्ये बसलं तर ह्या दुःखाचं जे हे महासागर आहे, दुःखालयम आहे अशाश्वतम, या महासागरात आपण पार होऊ शकू, समर्थ तू होशील. हे त्याचा फायदा असेल. कारण दिव्य ज्ञान प्राप्त झालं नाही तर आपल्याला लोकांनी नावं ठेवले है ना, जर आपल्याला कुणी पापी म्हटलं आपल्याला किती वाईट वाटेल. पण हे दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे अर्जुनाला असं कोणत्याही प्रकारचं वाईट दुःख वगैरे काही वाटणार नाही त्याला. आणि दुसरं म्हणजे त्याला वाटणार पण नाही. आणि दुसरं काय होईल की तो ज्ञानरूपी नौकेमध्ये बसल्यामुळं या महासागरातून, या भौतिक जगतातून पण तो निघून जाईल, पार करू शकेल. तात्पर्य होणे. हरे कृष्ण प्रभू. वाचू? तात्पर्य. स्वतःच्या स्वरूप स्थितीचा श्रीकृष्णांशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञान रूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तात्काळ उद्धार होऊ शकतो. या भौतिक जगाची तुलना कधी कधी अविद्या रूपी महासागराशी आणि कधी कधी वणव्याने पेट घेतलेल्या अरण्याशी करण्यात येते. एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो. जर कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे. भगवंतांकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजेच मुक्तिपथ आहे. कृष्ण भावना रूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याचबरोबर ती उदत्तही आहे. हरे कृष्ण प्रभू. दंडक. प्रभुपाद काय म्हणते, स्वतःच्या स्वरूप स्थितीचा श्रीकृष्णांशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे. यामुळे अज्ञान रूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तत्काळ उद्धार होऊ शकतो. तर काय म्हणतायत या वाक्यामध्ये प्रभुपाद, ते सांगतायत की जर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तर काय ज्ञान प्राप्त झालं की भगवंत हे आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत. हे जर ज्ञान आपल्याला प्राप्त झालं
हे आणि आपण ह्याच्यामध्ये ह्या ज्ञानामध्ये काय होते की श्रीकृष्णांशी आपला संबंध पण आपण जाणतोय. तर हे एवढं सुंदर ज्ञान आहे, एवढी सुंदर गोष्ट आहे की हे जर आपण जाणलं तर काय होणार की इथं जे आपण दुःख भोगतोय तर हे एवढा आपण सगळ्यांनाच आपल्याला भौतिक जगतामध्ये तुम्ही कोणीही असा है ना, आपल्या सगळ्यांनाच काय करावं लागतो, संघर्ष करावा लागतो. ह्या जीवनामध्ये जगण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागतो. ह्या संघर्ष हा कमी कसा होणार आपल्या सगळ्यांचा? का ह्याच्यामध्ये काय आहे, जर आपण समजलं की आपण हे भगवंतांचे दास आहे है ना, हे भगवंतांसाठी आपल्याला सेवा करणं आवश्यकच आहे, ते आपले स्वामी आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काही मार्ग नाही. अशा भावनेनं जर आपण केलं भगवंतांची सेवा म्हणून, तर आपलं एक कर्तव्य म्हणून दासाच्या रूपाने, तर आपण ह्या संघर्षाच्या एकदम आपण लगेच बाहेर तत्काळ, म्हणजे त्याच वेळेस जेव्हा स्वतःला आपण सेवक समजू त्याच वेळेस आपण ह्या पूर्ण संघर्षातून आपली पूर्ण चेतनाच परिवर्तित होईल आणि ते आपल्याला संघर्ष वाटणारच नाही ती गोष्ट. या भौतिक जगाची तुलना कधी कधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधी कधी वनव्याने पेटलेल्या अरण्याशी करता येते. आता इथं दुःखाशी केली आहे ना भौतिक जगाची तुलना, तर शास्त्रांमध्ये है ना, अन्य ठिकाणी प्रभुपाद सांगतायत की या भौतिक जगाची तुलना कशी केलेली आहे, तर अविद्यारूपी जे महासागर आहे, अविद्ये अशी पण या भौतिक जगाची तुलना केली. आणि दुसरं काय आहे, वनव्याने पेटलेल्या अरण्याशी, हे मंगल आरतीमध्ये केलेली आहे. आपण म्हणतो संसार गावा नलली ढलोप तृणाय कारुण्य घना घना. हे भौतिक जगत कसं आहे, एक वनव्याने पेटलेला अग्नी आहे आणि अविद्यारूपी महासागराशी पण याची तुलना केलेली आहे दुसऱ्या ठिकाणी, ते आठवत नाही मला आता कुठं केलेली. एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो. तर एखादा व्यक्ती खूप पोहण्यामध्ये कुशल आहे, सागर पार करणं त्याला अवघडच असतं. नदीमध्ये विहिरीमध्ये सोपं आहे, सागर पार करणं अवघड असतं. जर कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धार होतो. तर काय महासागर जो आहे दुःखाचा आहे, भौतिक जगत काय आहे, एक दुःखाचा महासागर आहे, अविद्येचा महासागर आहे. तर या अविद्येच्या महासागरामधून जर आपल्याला कोणी बाहेर काढत असेल तर ते काय आहे, आपला उद्धारच आहे. असा व्यक्ती महानच आहे. तर भगवंतांकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजे मुक्तिपथ आहे. कृष्ण भावना रूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याचबरोबर ती उदात्तही आहे. तर ही जी नौका आहे कृष्ण भावना, तर ती खूप सुगम आहे, सोपी आहे आणि खूप हिचे फायदे आहेत, उदार आहे ही. ठीक, तर मग पुढच्या श्लोकात पण ते फायदाच सांगतायत. तर इथं असा एक फायदा सांगितला त्यांनी. अजून 37व्या श्लोकामध्ये आणखीन फायदा सांगतायत की दिव्य ज्ञान प्राप्त केलेचा काय फायदा होतो. काय म्हणतायत त्याच्यात, येथे धांसी समिधो अग्निही भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो, म्हणजे काय, जर आग जर कुणी लावली तर तो लाकडांचं काय करून टाकते, राख बनवून टाकते. त्याचप्रमाणे हे अर्जुन ज्ञानरूपी अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मात करून टाकतो. हे जे कर्माचं बंधन आहे आपल्यावर, हे बंधनाला अज्ञानरूपी अग्नी जाळून टाकतो. म्हणजे आपल्याकडे जर आपल्याला जर ज्ञान प्राप्त झालं, दिव्य ज्ञान प्राप्त झालं, दिव्य ज्ञान रूपी अग्नी प्राप्त झाला, तर आपली सगळी सर्व कर्मबंधने जी आहेत है ना, ती सगळी जळून जातील. ज्या कर्मबंधनामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं
वाचा कोणी तात्पर्य. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वाचा. हा, आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधाचा परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्नीशी करण्यात आली आहे. हा अग्नी केवळ पाप कर्माची फळे भस्मसात करतो असे नाही, तर तो पुण्य कर्माची फळे देखील भस्मसात करतो. कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत. कर्म करताना होणारे बंधन, वर्तमान स्थितीत फलप्राप्ती ज्याची होते ते बंधन, पूर्वीच फलप्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फल देणारे बंधन. परंतु जीवाला स्वरूपावस्थेचे ज्ञान झाले म्हणजे ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते. जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्याच्या संचित व क्रियमान कर्माची सर्व बंधने भस्मसात होतात. वेदामध्ये बृहद आरण्यक उपनिषद 4:4-22 म्हटले आहे की उभे उई वैश येते तरत्यमृत साध्व साधुनी. मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तर आता इथं जी उपमा दिलेली आहे भगवंतांनी या श्लोकामध्ये, भगवंतांनी काय उपमा दिलेली आहे की ते जे प्रज्वलित अग्नीला भगवंत काय म्हणतायत की हे ज्ञानरूपी अग्नी आहे. तर आणि मग पुन्हा जे सर्पण आहे ना, जे लाकडं आहेत है ना, त्यांना भगवंत काय म्हणतात की सगळ्या प्रकारची जी कर्मबंधने आहेत, असे 2 उपमा इथं दिलेले आहेत. आणि आपल्याला समजावं कसं हे जे ज्ञानरूपी अग्नी आहे तो जर आला तर आपले सर्व कर्मांचं बंधन, आपली सगळी कर्मे नष्ट होणार आहेत आणि आपण शुद्ध होणार आहोत. कर्म नष्ट झाल्यावर आपण शुद्ध होणार आहोत. तर आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधांच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्नीशी करण्यात आली. तर आपण आत्मा, भगवंत, परमात्मा आणि यांच्यामधला जो संबंध आहे त्याची तुलना अग्नीशी म्हणजे ज्ञानाशी करण्यात आलेली आहे. हा अग्नी केवळ पाप कर्माची फळे भस्मसात करतो असे नाही, तर पुण्य कर्माची फळे देखील भस्मसात करतो. तर पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला काय करावं लागतं, पुन्हा पुन्हा या भौतिक जगतात जन्म घ्यावा लागतो. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण असतो. तर कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत. तर या अवस्था काय आहेत त्यांची खूप विस्तारानं चर्चा आपल्याला भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथामध्ये आपल्याला तिथं करण्यास मिळेल. आपण त्यावेळेस बघूया. तर काय काय आहे त्या अवस्थांची फक्त इथं नावे दिलेली आहेत, त्यांची आणखी विस्तारानं माहिती तिथं आहे. तर कर्म करताना होणारे बंधन आहे ना, कर्मबंधन. वर्तमान स्थिती फलप्राप्ती ज्यांची होते ते बंधन, हे एक बंधन, एक पहिलं नाव. पुन्हा दुसरं दिलंय की वर्तमान स्थितीत फलप्राप्ती ज्यांची होते ते बंधन, दुसरं. बंधन पूर्वीची फलप्राप्ती असलेले बंधन है ना, हे तिसरं. यापुढे फल देणारे बंधन, चौथं. हे 4 इथं फक्त नावं दिले, ते काय आहेत ते तिथं आपल्याला विस्तारानं दिसेल तेव्हा आपण बघू. परंतु जीवाला स्वरूपावस्थेचे ज्ञान झाले तेव्हा म्हणजे ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते. म्हणजे जेव्हा आपल्याला लक्षात येईल की भगवंत आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपले सगळे बंधन नष्ट झालेले आहेत. जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्याच्या संचित व क्रियमान कर्माची सर्व बंधने भस्मसात होतात. ज्यावेळेस मनुष्याला ज्ञान प्राप्त होते तेव्हा दिव्य ज्ञान मिळतं, तेव्हा त्याचे सगळे कर्मबंधन नष्ट होतं. असं कुठं सांगितलंय तर बृहदारण्यक उपनिषद मध्ये पण आहे आणि इथं पण या श्लोकात पण भगवंतांनी सांगितलंय. पण असंच वेदांमध्ये पण आहे. काय आहे तो वेदांमधला श्लोक, तर उभे वैश येते तरती अमृत साध्व साधुनी. काय म्हणताय की मनुष्य जो आहे तो पाप आणि पुण्य या दोन्ही उभे प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. तरती अमृत, तो तारला जातो, मुक्त होतो. असं हे वचन जे आहे ते बृहद आरण्यक उपनिषद मध्ये आलेलं आहे.
ठीक आहे. मग आता 38 मध्ये पण त्याचा फायदा सांगतायत. दिव्य ज्ञान ज्याला प्राप्त झालं त्याला काय फायदा होतो. काय म्हणतायत, काय फायदा होतो. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तस् तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. तर या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. तर सगळ्यात विशुद्ध असं हे शुद्ध दिव्य ज्ञान आहे आणि ह्याच्यापेक्षा उदार असं दुसरं कोणी नाहीये या दिव्य ज्ञानात. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. तर हे जे ज्ञान ज्याला मिळालं दिव्य ज्ञान त्याला काय सगळ्या सिद्धी मिळाल्यासारखं आहे. सिद्धींचं जे फळ आहे ते त्याला मिळाल्यासारखं आहे. जो भौतिक योगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे, जो भक्ती योगाच्या, भौतिक नाही, जो भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतः मध्येच या ज्ञानाचे आस्वादन. हे ज्ञान कुणाला मिळतं, ज्यानं भक्ती योगाचा अभ्यास केलेला आहे. तर त्याला हे आपोआपच मिळतं. तर जो भक्ती योगाचा अभ्यास करतो त्याला ज्ञान आणि वैराग्य या दोन गोष्टी आपोआपच त्या ठिकाणी प्राप्त होतात, नाही ना. भक्तांना असं काही वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नसते ही ज्ञान प्राप्त करण्यासाठी. हे तर इथं जे सांगितलंय तर ते कर्मयोग्यांना अशी आवश्यकता असते ज्ञान प्राप्त करण्यासाठी. त्यांना यज्ञ वगैरे करावं लागतं. पण भक्तांना असं काही यज्ञ वगैरे करायची गरज नाही. त्यांना आपोआपच हे दिव्य ज्ञान प्राप्त असतं भक्ती केल्यामुळं. तात्पर्य हरे कृष्ण पहिलं तात्पर्य. आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे हे जाणले पाहिजे. म्हणून दिव्य ज्ञाना इतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे. हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे. मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही, कारण तो स्वतःच्या स्थायी शांतीचा आनंद घेत असतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर हे ज्ञान आणि शांती यांची परिणती कृष्ण भावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे. हरे कृष्ण प्रभुजी. तर काय सांगतायत श्लोकान. आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे हे जाणले पाहिजे. तर हे भगवंत जेव्हा दिव्य ज्ञान असा शब्द वापरतायत तर त्याचा अर्थ काय आहे. प्रभुपाद म्हणतायत की दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान, अध्यात्मामधून प्राप्त होणारं ज्ञान. म्हणून दिव्य ज्ञाना इतके शुद्ध आणि उदात्त असे इतर काही नाही. तर त्याच्यामुळं हे अध्यात्मामध्ये जी गोष्ट असते आपण बघितलं की ह्या अध्यात्माची जी गोष्ट असते ती 3 गुणांच्या वर असते. तर 3 गुण त्याच्यामध्ये नाहीयेत, त्याच्यामुळे ते काय आहे, शुद्ध आहे. आणि उदात्त म्हणजे काय तर उदार आहे. या दिव्य ज्ञानाद्वारे सर्व काही आपल्याला प्राप्त होतं, नाही ना. त्याच्यामुळे त्याला उदात्त, नाही ना, उदार घातलेलं आहे या दिव्य ज्ञानाला. उदात्त म्हणजे काय तर याच्यापेक्षा आणखीन वर असं काही नाहीये. दिव्य ज्ञानापेक्षा शुद्ध आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं उदात्त. शुद्धचा
हे उदात्त म्हणजे की कसं श्रेष्ठ या भावनेमध्ये ते आपल्याला वर घेऊन जाणार आहे है ना. उदात्त म्हणजे काय, विशुद्ध ते तर शुद्ध आहे, आणि उदात्त म्हणजे आपलं प्रगती करणारं आहे, हे ते ज्ञान आहे, दिव्य ज्ञान है ना, असं समजू शकतो या उदात्तचा खरा अर्थ. ते आपल्या सगळ्यांची प्रगती करणार आहे. ज्ञान आपल्याकडे जर दिव्य ज्ञान असेल तर आपली भक्तीमध्ये प्रगती होईल है ना. तर हे शुद्ध आहे, आपलं हृदय शुद्ध करणार आहे, आणि उदात्त म्हणजे आपलं हे भक्तीमध्ये प्रगती करणार आहे, असं त्याचे अर्थ आहे उदात्त म्हणजे. असे हे याच्यापेक्षा काही नाही. हे दिव्य ज्ञानच आपले जास्त हृदय शुद्ध करू शकतं आणि आपली भक्तीमध्ये पण प्रगती करू शकतं, असं हे दिव्य ज्ञान आहे. अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे. तर त्याच्या हे उलट आहे, दिव्य ज्ञानाच्या उलट जर अज्ञान आपल्याकडे असेल तर आपण कर्मबंधनामध्ये असू, आणि ज्ञान हे आपल्याला मुक्ती देते है ना. अज्ञान बंधनात टाकते आणि ज्ञान मुक्ती देते उलट. हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे. हे ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होतं, आध्यात्मिक ज्ञान, तर भक्ती केल्यामुळं. भक्ती केल्यामुळं ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होतात, असं भागवतम मध्ये सांगते. हे ज्ञान मग भक्ती केल्यामुळं आपल्याला प्राप्त. मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही. आणि जसं हे कोणी जर स्थित झालं, हे दिव्य ज्ञान त्याला प्राप्त झालं तर त्याला शांती प्राप्त होणार, त्याची काही इच्छा राहणार नाही है ना. तो भक्त हा शांत असतो, बाकीचे सगळे अशांत असतात. तो स्वतःच्या स्थायी शांतीचा आनंद घेत असतो, तो स्वतःमध्येच शांतीचा अनुभव घेईल. त्याला इतरत्र काही शोधायची गरज नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर हे ज्ञान आणि शांती यांची यांची परिणती कृष्ण भावनेमध्ये होते, आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे. पहिलाच जर आणखीन वेगळ्यात सांगायचं तर हे ज्ञान आणि शांती आपल्याकडे जर असेल, ज्ञान असेल, तर आपण भक्तीच करू है ना. ह्याचं शेवटी भक्तीमध्ये रूपांतर होतं या ज्ञानाचं. भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे की तुम्ही ज्ञान प्राप्त करा आणि भक्ती करा, असं गीतेचा उद्देश आहे. तर आता आपण बघितलं की या अध्यायाचा जेव्हा ते निष्कर्ष सांगतायत, दिव्य ज्ञानाबद्दल जेव्हा सांगतायत, 34व्या त्यांनी श्लोकात सांगितलं की हे दिव्य ज्ञान प्राप्त कसं करायचं. तर तुम्ही आध्यात्मिक गुरुकडे जावा आणि त्यांच्याकडून श्रवण करा, त्यांना नम्र भावाने आणि सेवाभावाने त्यांना प्रश्न विचारा, तुम्हाला दिव्य ज्ञान मिळेल. त्याचे फायदे काय काय आहेत की तुम्ही सगळ्यांना भगवंतांचा अंश असं बघू शकाल है ना, असं त्याने 35व्यात सांगितलं. 36व्यात आणि काय फायदा सांगितला की तुला जरी लोकांनी मधला पापी जरी समजला तरी काय होईल, तू या दुःखरूपी महासागरातून तू पार होशील. आणि हे जे दिव्य ज्ञान आहे ते तुझ्या सगळ्या कर्मबंधनांना नष्ट करेल, हे फायदा सांगितला. आणि ह्या दिव्य ज्ञानासारखं शुद्ध काहीच नाहीये, आणि हे दिव्य ज्ञानासारखं तुला भक्तीच्या प्रगतीत मदत करणारं पण काहीच नाहीये. असे एवढे फायदे त्यांनी 38व्या श्लोकापर्यंत सांगितले. मग आता ते सांगतायत की कोण व्यक्ती दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. भगवंत कुणाला हे दिव्य ज्ञान प्राप्त होईल, त्याच्यासाठी योग्यता काय आहे. हे दिव्य ज्ञान प्राप्त आता आपल्याला सगळ्यांनाच प्राप्त करायचे, तर आपण कशा पद्धतीने हे वागलो तर आपल्याला हे प्राप्त होईल. तर काय म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परा शांती अचिरेणाधिगच्छति. काय म्हणतात, जो श्रद्धावान मनुष्य, तर आपल्याला श्रद्धा असली पाहिजे. हे जे भगवंत सांगतायत त्याच्यावर, भगवंतांच्या शब्दावर आपल्याला श्रद्धा असली पाहिजे. तर असे जर आपण श्रद्धावान असू, तर असे जर आपण श्रद्धावान मनुष्य असू है ना, तरच काय होईल, आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल. आपली श्रद्धा नाही तर आपल्याला हे प्राप्त नाही होणार. आणि दिव्य ज्ञानाच्या प्राप्ती करण्यासाठी आपण समर्पित आहे. श्रद्धा असून नुसतं भागत नाही, तर ते प्राप्त करण्यासाठी पण आपण काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे आणि समर्पण पण दाखवलं पाहिजे.
हे झालं. तर पहिली श्रद्धा पाहिजे, श्रद्धा असून मग त्या दृष्टिकोनातून मेहनत पण पाहिजे, है ना, जे आपलं समर्पण पण पाहिजे. ठीक आहे. आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली पाहिजे, तर आपली इंद्रिय पण संयमित पाहिजे. तत्पर संयत इंद्रिय, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे. या 3 गोष्टी असतील, आपली इंद्रिय संयमित आहेत, आपल्याला श्रद्धा आहे, आणि आपण मेहनत घेतोय ज्ञान प्राप्तीसाठी, आपण समर्पित आहोत. म्हणजे जर आपण मेहनत घेत असू तर काय होईल, तरच आपल्याला हे दिव्य ज्ञान प्राप्त होईल. आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होईल, आणि मग लगेच त्याला आध्यात्मिक शांती प्राप्त होईल. ठीक आहे, असं पुढचं. हरे कृष्णा. ज्याचा श्रीकृष्णावर दृढ विश्वास आहे तोच श्रद्धावान मनुष्य असे कृष्ण भावना भावित ज्ञान प्राप्त करू शकतो. ज्याला वाटते की केवळ कृष्ण भावनेमध्येच कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती करू शकतो, त्याला श्रद्धावान मनुष्य म्हटले जाते. असे दृढ श्रद्धा भक्तिपूर्ण सेवा केल्याने आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या हृदयातील भौतिक मळ स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते. या व्यतिरिक्त मनुष्याने आपली इंद्रिय संयमित करणे आवश्यक आहे. ज्या मनुष्याची भगवान श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा आहे आणि ज्याने इंद्रिय निग्रह केला आहे, त्यांना विनाविलंब कृष्ण भावनेच्या ज्ञानाची पूर्णता प्राप्त करता येते. हरे कृष्ण. धन्यवाद. आता ते सांगतायत, प्रभुपाद आपल्याला सांगतायत की कसं समजायचं की आपल्याला श्रद्धा आहे किंवा नाही. तर श्रद्धा म्हणजे काय हे प्रभुपाद आधी सांगतात. तर श्रद्धा म्हणजे भगवंतांवर आपला विश्वास असणे, आणि तोच श्रद्धावान मनुष्य असे कृष्ण भावनाभावी ज्ञान प्राप्त करू शकतो, हे तर भगवंतांनी सांगितलं. मग आता आपल्याला ती श्रद्धा आहे की नाही, तर म्हणजे श्रद्धा म्हणजे काय, तर प्रभुपाद सांगतायत की श्रद्धा म्हणजे जर आपण भक्ती केलं तर त्याच्यामधूनच आपल्याला सगळं काही मिळणार आहे. जर आपण भक्ती केली तर अन्य आपल्याला काही करायची गरज नाही. आपला असा जेव्हा विश्वास आपल्याला येईल त्यालाच म्हणायचं श्रद्धा. भक्तीचं जर कर्म केलं तर आपल्याला दुसरं काही कर्म करायची गरज नाही, ह्याला म्हणायचं श्रद्धा. ही कधी येईल आपल्याला श्रद्धा, दृढ श्रद्धा पाहिजे तर आपल्याला भक्ती करावी लागेल. भक्ती म्हणजे काय, तर सेवा करावी लागेल भगवंतांची. भक्ती है ना, कोणत्या प्रकारे आपल्या स्वभावानुसार आपल्या क्षमतेनुसार आपल्याला काही ना काही भगवंतांची सेवा करावी लागेल. आणि दुसरं काय करावी लागेल, तर आपल्याला हे हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा लागेल, त्याचं कीर्तन करावं लागेल. या 2 जर गोष्टी केल्या, आपण सेवा केली आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप जर केला, तर काय होणार आहे, आपलं हे हृदय जे आहे ते शुद्ध होणार आहे. त्या व्यतिरिक्त मनुष्याने श्रद्धा हे कीर्तन केल्यामुळे आणखीन एक त्यांनी इथं योग्यता सांगितली की आपली इंद्रिय संयमित करणं पण आवश्यक आहे. जर असं असेल, इंद्रिय निग्रह असेल, तर आपल्याला काय होईल, विनाविलंब आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल. असा व्यक्ती हे दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. तर मग आता हे सांगितलं की कोण ज्ञान प्राप्त करू शकतं. पुढच्या श्लोकात सांगतायत की कोणाला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. तर काय म्हणतायत की अज्ञाश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोको अस्ति न परो न सुखम संशयात्मनः. काय म्हणतात की परंतु प्रमाणित शास्त्रांबद्दल संशय, जे शास्त्रांचे जे वचन आहेत त्याच्यावर लोकांची संशय असतात, त्याच्यावर लोकांची श्रद्धा नसते. तर अशा अज्ञानी है ना, ज्ञान नाही ज्यांच्याजवळ आणि श्रद्धा पण नाही, मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती, तर भगवंतांची प्राप्ती त्यांना होणार नाही.
त्यांना पहिल्यांदा ज्ञान आणि श्रद्धा प्राप्त करावी लागेल. त्याचं आधी सांगितलं प्रभुपादांनी तात्पर्यात. ज्ञान आणि श्रद्धा करायची असेल तर त्यांना सेवा करावी लागेल आणि हरिनाम घ्यावं लागेल. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तर हे ज्यांच्याकडनंही त्यांना सुख कधीच प्राप्त होऊ शकत नाही असं सांगतात. वाचत कोणी तात्पर्य. हरे कृष्ण. अनेक प्राणी मात्र आणि आदर्श शास्त्रापैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे. पशुवत मनुष्यांना प्रामाणिक शास्त्रावर अविश्वासही नसतो आणि त्यांचे ज्ञानही नसते. आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्राचे ज्ञान असले किंवा शास्त्रामधील संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रावर श्रद्धा नसते. इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रावर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णावर किंवा श्रीकृष्णाच्या भक्तिपूर्ण सेवेबद्दल विश्वास नसतो. अशा मनुष्यांना कृष्ण भावनेचे काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. वर सांगितलेल्या सर्व मनुष्यापैकी जे श्रद्धाहीन आणि संशयी आहेत ते मुळीच प्रगती करू शकत नाही. भगवंतावर आणि भगवंताच्या शब्द ज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तीचे आणि या इहलोकात किंवा परलोकातही कल्याण होत नाही. त्यांना कोणत्याच प्रकारची सुख प्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रामधील विधीचे पालन करून त्या योगे ज्ञानस्तर प्राप्त केले पाहिजे. केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास सहाय्यक कारक ठरते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर संशयखोर मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. म्हणून व्यक्तीने गुरु शिष्य परंपरेतील महान आचार्यांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करून यश प्राप्ती केली पाहिजे. हरे कृष्ण. दंडोत प्रणाम. धन्यवाद. तर काय म्हणतात प्रभुपाद? अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रांपैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे. तर भगवद्गीतेमध्ये जे आपल्याला दिव्य ज्ञानाबद्दल माहिती मिळते, तर भगवद्गीतेमध्ये सगळेच भक्तीले जे प्राथमिक सगळेच जे विषय आहेत सगळ्याच विषयावर गीतेमध्ये माहिती मिळते. त्याच्यामुळे खूप हा सर्वोत्तम उत्कृष्ट ग्रंथ आहे, आदर्श ग्रंथ आहे. नंतर आता पुढे म्हणतात की पशुवत मनुष्यांना प्रमाणित शास्त्रांवर विश्वासही नसतो. तर काही जे नास्तिक लोक असतात त्यांना शास्त्रांवर पण विश्वास नसतो. त्यांना वाटतं की हे शास्त्र हे लोकांनी काल्पनिक आहेत, रचलेले आहेत, अशी खरे नाहीत, भगवंतांचे शब्द नाहीत असं त्यांची धारणा असते. त्यांचा विश्वास नसतो आणि त्यांचे ज्ञानही नसते. त्याचा विश्वास नसल्यामुळे त्याचं ज्ञान पण त्यांच्याकडे नसतं. त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्राचे ज्ञान असले किंवा शास्त्रामधील संदर्भ देत येत असले तरी काही वास्तविकपणे शास्त्रांवरच श्रद्धा नसते. तर काय म्हणतात की काही लोकांना काय असतं, हे तर झाले की शास्त्रांवर ज्यांचा विश्वास नाही आणि त्याचं ज्ञान. पण काही लोकांना शास्त्रांचं ज्ञान असतं पण त्याच्यात श्रद्धा नसते. तर अशा लोकांचं काय, हे दुसऱ्या प्रकारचे लोक. एक तर लोक आहेत की त्यांना शास्त्रांचं ज्ञानच नाही, त्यांना शास्त्राबद्दल काहीच माहित नाही, असे पहिले. दुसरे काय आहे की ज्यांना शास्त्रांचं ज्ञान आहे आणि त्याच्यावर श्रद्धा नाहीये. हे दुसऱ्या प्रकारचे लोक. आणि मग आणखीन तिसऱ्या प्रकारचे काय, तर त्यांचा गीतेवर वगैरे शास्त्रांवर विश्वास आहे पण त्यांचा कृष्णावर किंवा कृष्णांच्या सेवेवर भक्तीवर विश्वास नाही, असे लोक. अशा मनुष्यांना कृष्ण भावनेची काहीच ज्ञान नसल्यामुळे अशा लोकांना भक्तीचं काहीच ज्ञान नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं पतन होतं. वर सांगितलेल्या सर्व मनुष्यांपैकी जे श्रद्धाहीन आणि संशयी आहेत ते मुळीच प्रगती करू शकत नाहीत. तर आतापर्यंत त्या लोकांबद्दल सांगितलं इथं भगवंतांनी, ते कसे आहेत, सगळे श्रद्धाहीन आणि संशयी आहेत. तर ते काहीच प्रगती करू शकणार नाही. जे संशय घेतात आणि त्यांची श्रद्धा नाही भगवंतांनी जे सांगितलं त्याच्यामुळे. तर भगवंतांवर आणि भगवंतांच्या शब्द ज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तींचे या इहलोकात किंवा परलोकातही कल्याण होत नाही. ह्या लोकांची काहीच आशा नाहीये, या लोकात पण आणि परलोकात पण. त्यांना कोणत्याच प्रकारची सुखप्राप्ती होत नाही, त्यांना कधीच सुख प्राप्त होत
म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रांमधील विधींचे पालन करून त्या योगे ज्ञान स्तर प्राप्त केला पाहिजे. तर त्याच्यामुळं काय केलं पाहिजे? मनुष्याने ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास सहाय्यक ठरणार आहे. आणि हे ज्ञानच आपल्याला मदत करणार आहे की आपण कशी प्रगती करू शकणार ते त्यामध्ये. आणि संशयखोर मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. ते लोक फक्त संशय घेत असतात. तर अशा लोकांना भक्तीमध्ये काहीच स्थान नाहीये. त्यांनी प्रश्न विचारून त्यांचे संशय दूर केले पाहिजेत. सांगतोय. तर मग आता आता 2च श्लोक राहिलेत. तर भगवंत आता आणखीन शेवटी निष्कर्ष देताना या दिव्य ज्ञानाचं महत्व सांगणार आहे 41व्या श्लोकामध्ये आणखीन एकदा. तर काय आहे महत्व? योग संन्यस्त कर्मणा ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतं न कर्माणि निबध्नती धनंजय. तर आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्ती योग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे त्यांचे संशय नष्ट झाले आहेत, तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजय, तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही. तर ज्याला दिव्य ज्ञान प्राप्त झाले आणि त्या ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले, ज्यांचे डाऊट गेलेत, संशय गेलेले आहेत प्रश्न विचारल्यामुळे, आणि तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. आणि असाच व्यक्ती काय आहे? स्थित आहे आपल्या आत्मज्ञानामुळे. याप्रमाणे हे धनंजय, तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही. आणि असा व्यक्ती कर्मबंधनामुळे बद्ध होत नाही. छोटस साक्षात भगवंतांनी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो, तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो. गीता जर कोणी समजून घेतली तर त्याचे सगळे संशय निघून जातील. कृष्ण भावना भावित असल्यामुळे भगवंतांचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो. म्हणून तो निसंदेह कर्मबंधनातून सर्वतः मुक्त असतो. हा व्यक्ती भक्तीमध्ये असल्यामुळं, तर तो भक्त असल्यामुळे काय आहे, तो अगोदरच त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेला आहे आणि तो निसंदेह कर्मबंधनातून मुक्त असतो असा व्यक्ती. सांगतायत की मग हे दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि त्याचे फायदे पण कळाले, तर मग हे दिव्य ज्ञान प्राप्त करून अर्जुनाला काय करायचंय, तर ते पुढे अर्जुनाला उपदेश देत आहेत काय केलं पाहिजे दिव्य ज्ञान प्राप्त करून. त्याच्यासाठी तस्मात् ज्ञानम संभूतम संज्ञानसी नात्मनः चित्वैनं संशयं योगम तिष्ठ भारत. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजे. हे संशय जे आहेत ते कसं केले पाहिजे? आपण ज्ञानाद्वारे, त्यांना दिव्य ज्ञानाद्वारे छाटलं पाहिजे. आणि हे भरता योग युक्त होऊन उठ आणि युद्ध कर. तर तुझे हे संशय मुक्त झाल्यावर तू काय कर? उठ आणि युद्ध कर, असं कृष्ण सांगतायत ठिकाणी. वाचा कोणी तात्पर्य. तात्पर्य. या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग्य पद्धतीला सनातन योग किंवा जीवाने केलेल्या शाश्वत क्रिया असे म्हटले जाते. या योगामध्ये यज्ञकर्माचे 2 विभाग आहेत. एकाला द्रव्य यज्ञ आणि दुसऱ्याला आत्मज्ञान किंवा ज्ञान यज्ञ म्हटले जाते. ज्ञान यज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म होय. जर द्रव्य यज्ञ आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी केला नाही
तर असा यज्ञ भौतिकच राहतो. परंतु जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो किंवा भक्तिपूर्ण सेवेमध्ये स्क्रोल करा प्रभू. भक्तिपूर्ण सेवेमध्ये करतो तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ करीत आहे. जेव्हा आध्यात्मिक क्रियांबद्दल विचार करतो तेव्हा अशा आध्यात्मिक क्रियांचेही दोन विभाग होतात. प्रथम म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल जाणणे किंवा स्वतःची वैधानिक स्थिती जाणणे आणि दुसरा म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबद्दलचे तथ्य. जो मनुष्य भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाचे अनुसरण करतो तो सहजपणे आध्यात्मिक ज्ञानाच्या या दोन महत्वपूर्ण विभागांचे ज्ञान प्राप्त करू शकतो. आत्मा हा भगवंतांचा अंश आहे हे परिपूर्ण ज्ञान तो विनाप्रयास प्राप्त करू शकतो आणि असे ज्ञान लाभदायकच आहे. कारण असा मनुष्य सहजपणे भगवंतांचे दिव्य कर्म जाणू शकतो. या अध्यायाच्या प्रारंभी स्वतः भगवंतांनीच आपल्या दिव्य कर्माचे वर्णन केले आहे. जो गीतेचा उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाहीन आहे आणि तो भगवंतांनी दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे हे आपण जाणले पाहिजे. असा उपदेश उपलब्ध असतानाही जो भगवंतांचे सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप जाणत नाही तो निश्चितच महामूर्ख आहे. कृष्ण भावनेची तत्वे क्रमशः स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकते. देवदेवतांप्रित्यर्थ केलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांनी ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ, गृहस्थ जीवनातील यज्ञ, इंद्रिय संयमांचा यज्ञ, योगयज्ञ, तपोयज्ञ, वेदाध्ययन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्म यज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने जागृत होऊ शकते. या सर्वांना यज्ञ जर बालाजीच्या नीचे उतरेंगे ना सर्व स्त्रियां के उतरते ही सामने एक छोटा गली जाता है फिर दिसतंय? आवाज येतो प्रभू दुसरा. बॅकग्राऊंड. हरे कृष्ण. पूर्ण वर झालं प्रभू ते बरंच. देवदेवतांप्रित्यर्थ केलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांनी ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ, गृहस्थ जीवनातील यज्ञ, इंद्रिय संयमांचा यज्ञ, योग यज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, वेदाध्ययन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्म यज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने कृष्ण भावना जागृत होऊ शकते. या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मांवर आधारित आहेत. पण या सर्व क्रियांमध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्वाची बाब आहे. जो या उद्दिष्टाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे. पण जो श्रीकृष्णांच्या प्रमाणावरच संशय ठेवतो त्याचे पतन होते. म्हणून मनुष्याला प्रमाणित गुरुच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा आणि सेवाभावाने भगवद्गीता किंवा इतर कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करण्याचा सल्ला दिला जातो. प्रमाणित आध्यात्मिक गुरु शाश्वत कालापासून चालत येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील असतो आणि भगवंतांनी लाखो वर्षापूर्वी जे ज्ञान सूर्यदेवाला प्रदान केले त्या ज्ञान मार्गापासून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही. या सूर्यदेवापासून पृथ्वी तलावर भगवंतांचा उपदेश आला. म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण स्वतः गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणेच केले पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्याच्या मागे लागलेल्या स्वार्थपरायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे. कारण असे लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात. श्री भगवान हे निश्चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे. ज्याला हे ज्ञान झाले आहे तो भगवद्गीतेच्या अध्ययनाच्या आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या ज्ञान कर्म संन्यास योग या 4थ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण प्रभू दंडवत. तर आपण थांबूया इथं. उद्या 3-4 मिनिट आहेत पण हे पूर्ण नाही होणार. उद्या हे श्लोक आपण समजून घेऊ.